नमस्कार, मी सुनीता पाटील, सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आज मी आलेली आहे सुचिता ताईकडे. ताई मी आता ह्याच्यामध्ये बोलते, पण असं मी तिला सुचिताच म्हणून आवाज देते. ॲक्च्युली सुचिताला मी या मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच बघितलं. बरं, बघितलं म्हणजे काय, नुसतंच हाय हॅलो पण एक स्मित हास्य झालं. आणि ती माझ्या स्टॉलवरती तिने बोहणी केली होती माझ्या स्टॉलवरती, एक नाकातली नोजपिन घेऊन. सो अशा पद्धतीने तिची ओळख झाली होती. अचानक मला इन्स्टाला दीपाने मेसेज केला की सुनीता, आपण सुचिता ताईकडे भेटणार आहोत आणि माधुरीताई येणार आहेत. तर मला म्हटलं ठीक आहे, ओके, भेटणार आहेत सगळे, तर तिथे हे आहेत. आणि माझं कसं शिफ्टिंगचं काम चालू असल्यामुळे मी थोडंसं म्हणजे इकडे तिकडे सध्या जाणं बंद केलेलं आहे. आणि तसं पण दीपाचे आणि रेखाचे मी ब्लॉग बघितलेले होते सुचिता ताईच्या घरचे, जेव्हा ते लोक त्यांच्याकडे पिकनिक बनवायला गेले, म्हणजे पिकनिक म्हणजे गेट टुगेदर बनवायला गेलेले होते. सो मी म्हटलं ठीक आहे, बघू, माझा जर मिळालाच वेळ तर मी येईनच. मग माधुरीताईंचं येणं झालं. मग मला त्यांनी विचारलं, तरीसुद्धा माझं तळ्यात मळ्यात होतं. आणि शेवटी मी एकदाची तयार झाले विरारला जाण्यासाठी, कारण मला बरीच कामं माझी आहेत, पण त्यातूनसुद्धा मी वेळ काढून विरारला जायचं ठरवलं. डोंबिवलीवरनं विरारला, म्हणजे जिथे सुचिताचं घर आहे, तिथे यायला मला जवळजवळ नाही म्हणायला गेलं तर 3.5 ते 4 तास लागणार होता. आणि लागलाच बरं का तिथे मला. आणि म्हटलं जायचं, कसं जायचं, आणि पहिल्यांदाच आपण तिच्या घरी जात आहोत, कसं असेल, काय असेल, तिचा स्वभाव आपल्याला माहिती नाही आहे काय. आता म्हणजे एक थोडंसं मनामध्ये धाकधूक असते ना, कारण आजकाल आपण या व्हर्च्युअल दुनिया, म्हणजे वायटीच्या व्हर्च्युअल दुनियामध्ये आपण एकत्र येतो, हाय हॅलो होतं आपलं, मैत्री होते, पण अजूनही आपण एकमेकांना असं पुरतं ओळखत नसतो. त्याच्यामुळे आपण असं जाणं योग्य आहे की नाही असं मी या संभ्रमात होते की बाबा मी जाऊ की नको जाऊ. पण माधुरीताई म्हणाल्या की ये तू, आपण भेटूया, भेटल्याशिवाय तर आपल्याला एकमेकांचे स्वभाव कळत नाही. आणि दीपा जी मला नेहमी इन्स्टाला फॉलो करते आणि नेहमी आम्ही इन्स्टावरती बोलतो, माझा नंबर तिच्याकडे नाही, ती मला नेहमी इन्स्टावरतीच माझ्याबरोबर कमेंट्समध्ये बोलत असते. सो दीपाने मला सांगितलं की असं असं आहे आणि तुलासुद्धा सुचिताताईने बोलावलेलं आहे, हा मेसेज माझ्याकडे दिलेला आहे, तर तू नक्की आहे, कारण मी कोणालाच नंबर दिलेले नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे, आता एवढे सगळेजण बोलत आहेत तर आपणही जाऊया. तर तरीसुद्धा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती की बाबा जाऊ की नको जाऊ, माझं जाणं योग्य असेल की नसेल, कारण खूप पावलं आपल्याला जपून टाकावी लागतात. हे तर मी या वायटीवरती शिकलेली आहे. मजल दर मजल करत मी एकदाची सुचिताच्या घरी आले. ॲक्च्युली मला सकाळपासून सगळेजण बोलत होते की किती वाजता निघणार आहेस, किंवा किती वाजता तू येणार आहेस, एकदाचं टायमिंग सांग. पण मी असं पिल्लू सोडलं की मी येत नाही आहे, माझी मीटिंग आहे आणि मी तिकडे चालली आहे. तर दीपाने मला धमकी दिली, याच्या पुढे मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. मला जाम हसायला येत होतं, तरीसुद्धा मी कंट्रोल केलं आणि मी काहीच रिप्लाय दिला नाही. माधुरीताई फोनवर फोन करतात, पण मी अजिबात रिप्लाय दिला नाही. मेसेज केला तो जेव्हा मी फक्त बघितला, पण मी रिप्लाय नाही दिला. आणि मी एकदम गेटवरती आले आणि मी बडबड करायला सुरुवात केली. म्हटलं काय लाजा वगैरे वाटत आहेत की नाही, मला सोडून तुम्ही जेवण वगैरे करताय, असं असं तसं तसं. आणि त्यांना ते सरप्राईज झालं. खूप छान असं स्वागत झालं. मी सगळ्यात म्हणजे अजूनही आपली स्नेहल येणार आहे, तिला उशीर होणार आहे यायला. सो खूप छान असं स्वागत झालं. सुचिता माझ्या समोर आल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, अरे हिने तर आपल्या दुकानाचं ओपनिंग केलेलं होतं आणि तिच्या ओपनिंगमुळे त्या दिवशी माझ्या स्टॉलवरती खूप सारी खरेदी केली होती स्त्रियांनी. सो त्याच्यासाठी तर मी सुचिताला म्हणणार की बाबा तू माझ्यासाठी खूप लक्की ठरलेली आहेस आणि तुझ्यामुळे माझा त्या दिवशीचा स्टॉल भरभरून असा म्हणजे सगळ्या माझ्या सख्या आलेल्या होत्या स्टॉलवरती खरेदी करायला. आणि मी आल्यानंतर पहिला मला जेवणाला बसवलं. जेवण, कारण एवढा 4:30 म्हणजे 3:30 4 तासाचा माझा प्रवास होता. सो मी जेवायला पहिला बसले. पाहुणचार खूप चांगल्या पद्धतीने झाला. खूप छान असं तिने जेवण बनवलेलं होतं. थोडं जेवण तिने स्वतः बनवलेलं होतं, थोडंसं तिने बाहेरून मागवलेलं होतं, कारण इथे काही असे नॉनव्हेज आयटम आहेत जे इथे विरारमध्ये खूप फेमस आहे. जसं त्याला भुजिंग असं म्हणतात, चिकन भुजिंग. तो एक इथला खूप फेमस असा विरारचा पदार्थ आहे, जो आम्हाला शूटिंगला सुद्धा कधी कधी आणायचे, पण आमच्या वाट्याला कधीच यायचा नाही. सो तो इथे खायला मिळाला. खीर अप्रतिमच होती खीर. आणि अशा पद्धतीने तिने खूप छान असा पाहुणचार केला. तिच्याशी बोलल्यानंतर तिच्या स्वभावाचा मला अंदाज येऊ लागला की खरंच किती निर्मळ मन आहे. ती म्हण आहे माहिती आहे का, डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. खरी गोष्ट आहे, कारण आपण
एका भेटीमध्ये किंवा एका मुलाखतीमध्ये कोणालाही आपण पटकन ओळखू शकत नाही. आपण जेव्हा त्यांच्या सानिध्यामध्ये येतो, त्यांच्याशी बोलतो, तेव्हा आपल्याला त्यांचा खरा स्वभाव कळतो, त्यांचे गुण अवगुण कळतात. आणि जर आपण एखाद्याशी मैत्री करत असू तर त्याचे गुण अवगुण हे सुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागतात. मी माझ्या सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही कोणाविषयी पटकन जजमेंट देत जाऊ नका. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी भेटत नाही, बोलत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणालाही कसलीही नावं किंवा कसलंही असं एक म्हणतात ना की काहीतरी आपण लेबल चिटकवून देतो, तसं लेबल चिटकवून देत जाऊ नका. कारण कधी कधी काय होतं माहिती आहे का, वरून खूप सुंदर दिसणारं पुस्तक म्हणजे अगदी गुळगुळीत आहे, खूप छान असं मुखपृष्ठ आहे आणि खूप सुंदर सुंदर असे चित्र आहेत, आणि जेव्हा ते आपण हातात घेतो आणि जेव्हा आपण ते पुस्तक उलगडतो तेव्हा मग आपल्याला असं लक्षात येतं की अरे, वरून जितकं चांगलं दिसतंय तितकं ते पुस्तक आतून तितकं चांगलं नाही आहे. म्हणजे खूप निगेटिव्हिटी आहे किंवा खूप अश्लीलता आहे किंवा खूप घाण असं ते पुस्तक आहे. पण कधी कधी अशी पुस्तकं आपल्या समोर येतात ज्याचं मुखपृष्ठ तेवढं अट्रॅक्टिव्ह नसतं किंवा त्याचं कागद वगैरे तसं तितकं अट्रॅक्टिव्ह नसतो, पण जेव्हा ते पुस्तक तुम्ही उघडता आणि त्याच्यामधले मजकूर तुम्ही वाचता किंवा तुम्ही त्यातला गाभा वाचता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की अरे, ह्याच्यामध्ये तर खूप असं काही चांगलं आहे जे आपण घेऊ शकतो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण करू शकतो, किंवा ते जे गुण आहेत किंवा जे आपण वाचतोय जे त्यातले पॉझिटिव्ह असे गुण आपण आपल्यामध्ये सुद्धा घेऊ शकतो. तर माणसांचं सुद्धा तसंच आहे. त्यामुळे खूप छान दिसत आहेत, खूप गुडी आहेत, खूप फॅशनेबल आहे, खूप अट्रॅक्टिव्ह आहे म्हणून ती व्यक्ती चांगली आहे, तर हा पूर्ण गैरसमज असतो, बरं का, लक्षात ठेवा. साधी सिंपल दिसणारी माणसं सुद्धा जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाणार तेव्हा तुम्हाला त्यांचं मन कळणार. आणि खरं सांगते मी सर्वांनाच म्हणजे इव्हन मला सुद्धा की वरवरचं जे असतं ना, जे वरवर आपण बघतो ते खूप फसवं जग असतं. जोपर्यंत तुम्ही एखाद्याला नीट ओळखत नाही, एखाद्याला तुम्ही समजून घेत नाही किंवा एखाद्याच्या जवळ जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीविषयी काही समजत नाही किंवा काही कळत नाही. त्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी कुठलंही आपलं मत प्रदर्शित करू नका, देऊ नका मत. कारण कसं होतं, तुम्ही काही बोलता तर ते ना फिरून फिरून ना त्या व्यक्तीपर्यंत ते पोचतं, आलं का लक्षामध्ये. आणि मग अशा वेळेला काय होतं, तुम्ही जर एखाद्याविषयी जर वाईट बोलत असाल तर ते वाईट बोललं गेल्यामुळे तुम्ही उलट त्या माणसाच्या पण नजरेत पडतात आणि तुम्ही ज्यांच्याजवळ बोललेले आहात त्यांच्यासुद्धा नजरेतून पडतात की अरे, ही आज हिच्या मित्र किंवा हिच्या मैत्रिणीविषयी असं बोलते, तर काय माहिती ही आपल्याविषयी सुद्धा बाहेर कुठे असं बोलत नसेल. त्याच्यामुळे काय होणार, लोक तुमच्यापासून दुरावा निर्माण करणार आणि मग अशा वेळेला मग तुम्हाला मानसिक त्रास होणार, तुम्हाला मग थोडंसं खटकणार, मग तुम्ही म्हणजे एक म्हणतात ना की नैराश्यामध्ये जाणार. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्यामुळे तुम्ही जोपर्यंत एखाद्याला ओळखत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी कुठलंही मत देऊ नका. आणि मैत्री करायची असेल तर मनापासून मैत्री करा, अन्यथा मग तुम्ही 4 हात दूरच राहा. तुमचीही परीक्षा नको आणि ज्याच्याशी तुम्ही मैत्री करणार आहे तिचीही परीक्षा नको. स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची आणि इतरांची काळजी घ्या. आई वडिलांची सेवा करा, दीनदुबळ्यांना मदत करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, त्यांना खाऊ पिऊ घाला. जमत नसेल तर निदान मारू तरी नका. जय हिंद, जय भारत.